नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ऍक्ट 20 न्यूज. आता शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या. उद्या राज्यातील महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. मात्र या बैठकीचे निमंत्रण आम्हाला मिळाले नसल्याने आम्ही जाणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे. शेवटपर्यंत वाट पाहू, नाहीतर आमचा मार्ग खुला आहेच, असं पक्षाचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. शिवसेनेशी आमची युती आहे, पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी अद्याप आमच्याशी अधिकृतपणे बोललेली नाही, असेही मोकळे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. पत्रकार परिषद तातडीने घ्यावी लागते, कारण घडामोडी तशा पद्धतीने घडतायत. आज वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक असल्यामुळे ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवलेली आहे. वंचित बहुजन आघाडीला अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षरीचं अधिकृत निमंत्रण पत्र मिळालेलं नाही. त्यामुळे उद्या जी काही बैठक त्यांची होत आहे त्या बैठकीला बिनबुलाये मेहमान म्हणून आम्ही सहभागी होणार नाही, आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. मात्र आज माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असं सांगितलं की वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण पाठवलेलं आहे, तर असं कुठलंही अधिकृत निमंत्रण आम्हाला मिळालेलं नाहीये. वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे, आम्ही अलायन्स पार्टनर आहोत, पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न कुणी करू नये. वंचित बहुजन आघाडीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे, जोपर्यंत आम्हाला अधिकृत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स यांचं अधिकृत निमंत्रण मिळत नाही, लेखी निमंत्रण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यात सहभागी होणार नाही. कुठल्याही पक्षाच्या पोटातला अपेंडिक्स म्हणून आम्हाला त्यात गृहीत धरू नये, ही भूमिका वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून मानलेली आहे. वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सहभागी व्हायचं आहे, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी व्हायचं आहे, ही भूमिका आम्ही सातत्याने या ठिकाणी मांडत आहोत. या अनुषंगाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहिलेलं आहे, ज्या पत्रात हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की वंचित बहुजन आघाडी ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडीचा घटक पक्ष भाग होऊ इच्छिते. या संदर्भाने आम्ही आमची इच्छा आपल्या समोर प्रदर्शित करत आहोत आणि त्यासाठीचा जागा वाटपाचा आमच्या वतीचा एक फॉर्म्युला सुद्धा आम्ही प्रपोज करत आहोत. त्याला आता बराच काळ उलटला आहे, मात्र अद्याप या क्षणापर्यंत काँग्रेसकडनं त्या पत्रावर कुठलंही उत्तर आलेलं नाही, त्या पत्रावर कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळालेला नाही. काँग्रेसला आमच्याशी थेट बोलणी करण्यापासून नेमकं काय रोखतंय, कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं आम्हाला शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या तीन पक्षांचं पण अजून फायनल होत नाही. गेले अनेक दिवस आम्ही म्हणतोय की तुमचं तरी फायनल करा, म्हणजे मग तुमच्याकडे आलेल्यापैकी आम्हाला ज्या पाहिजे त्या पक्षाशी बोलून आम्ही घेऊ. काँग्रेसच्या वाट्याला गेल्या जर काही जागा असतील त्या आम्हाला हव्या असतील तर आम्ही काँग्रेसशी बोलू, राष्ट्रवादीकडे गेलेल्या असतील काही तर आम्ही त्यांच्याशी बोलू, पण तेही करत नाही. नाही, आमचं म्हणणं असं स्पष्ट आहे की जर महाविकास आघाडीचा भाग म्हणून आम्हाला तुम्ही बघणार असाल तर तो तसा असला पाहिजे. प्रत्यक्षात तो कुठल्या तरी एका पक्षाच्या पोटातला पिट्टू, त्याच्या पोटातला अपेंडिक्स, या पद्धतीने आम्हाला मान्य नाही. वंचित बहुजनांचं राजकारण उभा करणारा, त्यांना मानास सन्मानाने राजकारणामध्ये एक केंद्रस्थानी आणून ठेवणारा हा पक्ष आहे. या पक्षाचा जो काही मान सन्मान आहे तो राखला गेला पाहिजे आणि त्या पद्धतीनेच ती बोलणी झाली पाहिजे. कुठल्या तरी एका पक्षाच्या अंतर्गत शिवसेनेसोबत तर आम्ही आहोतच ना, तर काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आम्ही जर का हवे असू महाविकास आघाडीमध्ये तर त्यांनी आम्हाला अधिकृत निमंत्रण द्यावं, हा आमचा स्टँड आहे. जर आम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही किंवा इंडिया अलायन्स मध्ये घेतलं नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने, तर शिवसेना आणि आम्ही 24-24 जागा लढू, हा फॉर्म्युला आमचा डिस्कस झालेला आहे. या बाबतीतले लेटर आमचे एक्सचेंज झालेले. तर बाळासाहेब जेव्हा शरद पवारांना भेटायला गेले खोलून काही प्रकाश आंबेडकर माध्यमांना सांगत नाही, चर्चा करतात. संविधान सन्मान यात्रेमध्ये स्वतः नाना पटोले येऊन गेले स्टेजवर, कुठेतरी तर सस्पेन्स ठेवता येतो फुटेज किंवा मीडियामध्ये. आमचा ब्रेकिंग न्यूजचा किंवा सस्पेन्सचा मुद्दा असता तर तसे गिमिक करण्यासाठी हजारो ट्रिक्स आहेत. मी स्वतः माध्यमांमध्ये 10 वर्ष 15 वर्ष काम केलेला माणूस आहे, त्यामुळे असे गिमिक खूप करतात. आम्ही इथल्या वंचित बहुजनांच्या हक्काची लढाई लढतो.
त्यामुळे त्यात कुठलाही आडपडदा न ठेवता आम्ही जाहीर करतोय. हे पक्ष जे भ्रमित करणारी विधानं करतात, दर दिवशी वंचित बहुजन आघाडी येऊन वस्तुस्थिती मांडते. लोकशाहीच्या मजबूतीकरणाचा पाया मतदान असून जितके जास्त मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतात तितकी लोकशाही अधिक बळकट होते. छत्रपती संभाजीनगर मधील पात्र मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम गेल्या 6 महिन्यापासून राबविण्यात आला. आज या अंतिम मतदार याद्यांचं प्रकाशन करण्यात आलं. एका पत्रकार परिषदेत प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे यांनी याविषयी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरात एकूण 29,93,403 मतदारांची नोंद झाली असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 15,70,739 इतकी असून स्त्री मतदारांची संख्या 14,22,531 एवढी आहे. या मतदारसंघात 133 तृतीयपंथी मतदार असल्याचेही लोखंडे म्हणाले. जितके आपल्याकडे प्रिंटर करून छपून आले होते ते सगळे आपण मतदारांना पाठवलेले आहेत आणि जवळपास 100% त्याच्याशिवाय कार्डच येणार नाही ना त्यांची. इलेक्शन कार्ड डायरेक्टली नहीं बनता है जब तक उसका नाम मतदार यादी में नहीं होता है, उसका कार्ड नहीं बनता है. बिल्कुल, तो पहले उसका नाम मतदार यादी में आता है, फिर वो प्रिंटिंग के लिए जाता है, वो एजेंसी प्रिंट करके उसका कार्ड बनवा के हमको भेजती है, हम मतदार संघ को देते हैं. मतदार संघ की इसको देखो, मतदार यादी में नाम आने के बाद अप्रोक्सीमेटली 1.5 से 2 महीना लगता है कि प्रिंट होके घर पे आने. अभी जो हमारी यादी आता जी आमची यादी तयार झालेली आहे की 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावरची ही अंतिम मतदार यादी आहे, ज्याला मूळ मतदार यादी म्हणतात. ती मतदार यादी आम्ही प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याच्या प्रती आम्ही राजकीय पक्षांना आज पोहोचवणार आहोत त्यांच्या कार्यालयात. तर एकूण किती वोटर कार्ड दिले ते सांगतील का बेटा? एपिक का स्क्रीनवर आम्ही तुम्हाला डिस्प्ले करतोय. टोटल पीएससी इलेक्टर्स, पीएससी म्हणजे फोटो सिमिलर एंट्री, ज्याच्यामध्ये फोटो सारखे होते असे 21,239 आणि खालचा आपण पाहतो टीएससी. टीएससी म्हणजे डेमोग्राफिक सिमिलर एंट्री, म्हणजे नाव साधर्म्य असलेले असे 7,613 हे आपल्या पूर्ण जिल्ह्याच्या मतदार यादीमधून सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे आयडेंटिफाय झाले होते. याच्या प्रत्येक मतदाराची बीएलओच्या मार्फत पडताळणी झालेली आहे. त्यांच्या घरी नोटिसेस केलेल्या आहेत बाय पोस्ट. त्याच्यानंतर खात्री केल्याच्या नंतर 2 ठिकाणी असतील, समजा एक या मतदारसंघातला आहे, एक दुसऱ्या मतदारसंघातला जिल्ह्यातला, तर दोन्ही ठिकाणी बीएलओ जाऊन त्या व्यक्तीची चॉईस घेण्यात आलेली की कुठला ठेवायचा आहे. त्यानुसार तुम्ही पुढे पाहता की फॉर्म नंबर 7 कलेक्टेड 364, देन फॉर्म नंबर 8 कलेक्टेड 451 आणि पुढे नो पीएससी म्हणजे फोटो सिमिलर आहेत परंतु ते ऍक्च्युअल मध्ये फोटो म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे, बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नाक सेम दिसतं, डोळे सेम दिसतात, तर तसे सुद्धा त्यांनी आयडेंटिफाय केलेले आहेत. तर असे सारखे नाहीत असे आढळून आलेले 14,086 आहेत आणि जे डबल एंट्री आढळून आलेली ते 6,338 त्यांची वगळणी केलेली आहे फोटो सिमिलर एंट्रीची. पुन्हा डेमोग्राफिक सिमिलर एंट्री मध्ये 2,362 इतकी आम्हाला डुप्लिकेट आढळून आले डबल, त्यांची सुद्धा आपण वगळणी केलेली आहे. जो फॉर्म नंबर 7 आहे आणि 8 आहे, फॉर्म नंबर 7 वगळण्यासाठी वापरला आणि 8 जो आहे संबंधित वॉर्डावर किंवा मतदारसंघावर टाकला, त्याला आपल्याला क्लब करता येणार नाही. कारण करेक्शन बऱ्याच वेळा काय होतं की फॉर्म नंबर 7 हे कन्सिडर केले जातात, पण काही टेक्निकल कारणास्तव किंवा काही अडचणीस्तव फॉर्म नंबर 8 हा दाखल होत नाही. त्याच्यामुळे त्याचं नाव वगळलंच जातं पण संबंधित मतदारसंघामध्ये ऍड केलं जात नाही. अशा काही केसेस आहेत. आता कसं आहे, जोपर्यंत फॉर्म 8 ऍक्सेप्ट होत नाही तोपर्यंत फॉर्म आपल्याला तुम्हाला माहिती की एआय टेक्नॉलॉजीचा वापर आता झाला आणि एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून सारखे जे चेहरे आहेत सिमिलर फोटो सिमिलर एंट्री पीएससी म्हणतात, ते सारख्या चेहऱ्याची एंट्री आम्हाला काढून देण्यात आली आणि या देखील ज्या सारख्या चेहऱ्याची एंट्री आहे तिथं आम्हाला ऍक्युरेटली लक्षात आलं की दोन्ही मतदार एकच आहे. त्या ठिकाणी आम्ही नोटीस घेऊन त्या मतदाराला विचारलं की तुमचं नाव कुठे ठेवायचं, अ आणि ब 2 ठिकाणी असतात, अ ब आणि क 2-3 ठिकाणी असतात, तर त्याचं नाव कुठे ठेवायचं त्यांना विचारण्यात आलं आणि त्यांनी जो रिस्पॉन्स दिला त्याप्रमाणे आपण त्याचं नाव आपण ठेवलेलं आहे. तर हे प्राथमिक अशा प्रकारची माहिती आहे
आणखी तुम्हाला काही करायचं असेल? लोकशाहीमध्ये फ्री अँड फेअर मतदानाला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र सध्या ईव्हीएम द्वारे मतदान प्रक्रिया राबवण्यात येते. त्याला अनेकांचा विरोध आहे, कारण ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते किंवा त्यात आधीच प्रोग्राम सेट करता येतो असा अनेकांचा आरोप आहे. म्हणून ईव्हीएम हटाव म्हणत अनेक संघटना आंदोलन करीत आहेत. भारतीय क्रांती दलातर्फे ईव्हीएम हटाव या मागणीसाठी शैलेंद्र मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांना एक निवेदन दिलं. आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नरेंद्र मोदी होश में आओ, देवेंद्र फडणवीस होश में आओ, जातीवाद मुर्दाबाद, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, हटत कसं नाही, हटत कसं नाही, हटत कसं नाही, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, ईव्हीएम हटाओ, हटत कसं नाही, हटत कसं नाही, हटत कसं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. हुकुमशाही मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद, बाबासाहेब के देश में हिंदू राष्ट्र नहीं चलेगा, जय 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 भीम, अरे ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, अरे दलित विरोधी या सरकार नहीं चलेगी, अरे मुस्लिम विरोधी या सरकार नहीं चलेगी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, बाबा साहब के देश में हुकुमशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, बाबा साहब के देश में जातिवाद नहीं चलेगा, नहीं चलेगा, नहीं चलेगा, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचं संविधान जिंदाबाद. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य दिव्य सोहळा नुकताच संपन्न झाला. कालपासून लाखो लोक अयोध्येला जाऊन बाल वयाच्या रामाचे दर्शन घेत आहेत. पण या राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात आचार्य गोविंदगिरी महाराज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या तुलनेबद्दल अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यकर्ता राजू घोरपडे यांनीही गोविंदाचार्याच्या वक्तव्याचा निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्या छत्रपतींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. कितीपत योग्य आहे, काय सांगाल? धन्यवाद. काल श्री प्रभू राम यांचं आपल्या घरामध्ये आगमन झाले व तसेच सर्व भारतीयांना माझे सर्वांना शुभकामना. काल देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व तसेच एक थोर संत यांनी काल एक वक्तव्य केलं की छत्रपती एक राजा होता, ते होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचे गुरु रामदास स्वामी होते. असं कुठेही इतिहासामध्ये लिहिलं नाही, सर्वांनी नाकारलं. दुसरा प्रश्न असा की त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात आलं की मला संन्यास घ्यायचा होता. आता मला एक नाही समजलं, हे तर खूप मोठे थोर संत आहे, मी एक छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, मी त्यांच्यापर्यंत काही वक्तव्य गलत करू शकत नाही. पण त्यांनी काल जे वक्तव्य केलं ते गलत केलं. छत्रपती शिवाजी महाराज जर संन्यास घेत होते तर मग हे लहानपणी त्यांच्याबरोबर होते का शिकायला, त्यांच्या संग होते का? काल असं वक्तव्य करत असताना आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते. काल त्यांनी त्यांना तिथं स्टॉप करायला पाहिजे होतं. सरसंघचालक मोहन भागवत साहेब तिथं होतात, त्यांनीच तिथं थांबायला पाहिजे होतं. ह्या गोष्टी जर त्यांना जरा इतिहास जर चांगला माहीत असेल तर आमच्या महाराष्ट्राचे बरेचसे शिवाजी महाराजांचे मावळे त्यांच्याकडे आम्ही ट्युशन घेतोय आणि त्यांनी सर्वप्रथम सर्व महाराष्ट्राची माफी मागावी. शिवाजी महाराजांच्या बाऱ्यात त्यांनी गलत वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. नाही तर त्यांच्या विरोधात मला मोर्चा किंवा आम्ही सगळे मिळून मोर्चा काढणार. तर काल आज आपण स्टेटमेंट करत आहात त्यांच्याबद्दल. काल
संभाजी ब्रिगेडने सुद्धा निषेध नोंदवलेला आहे. आपल्याला असं वाटत नाही का दिल्लेश्वरांसमोर महाराष्ट्राला झुकतं माप दिलं जातं, थोर महापुरुषांवर वेळोवेळी आपल्याकडे आरोप प्रत्यारोप केले जातात, काय वाटतं? याच्यावर काही होत नाही. काल देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी तिथं थांबायला पाहिजे होतं त्यांना, की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदीची कशी होईल? तो राजा होता, त्याची तुलना तुम्ही कुठं करताय? त्यांच्यावर मग तुम्हाला राजकारण करायचंय का? संतांनी पहिले जाहीर माफी मागावी सगळ्यांची. तर या बाबतीत आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे अजूनही यांनी एकही स्टेटमेंट दिलं नाही, काय वाटतं? ते गप्प बसले, कारण ते बोलू शकत नाही ना, नाही बोलू शकत ते नाही बोलू शकत, ते बोलणार नाही. ते या मागचं कारण त्यांच्या मागचं कारण राजकारण, नाही बोलू शकत ते. त्यांनी बोलायला पाहिजे होतं. ते जे म्हणताय बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, दिघे साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा आहे. त्यांनी काल वक्तव्य केल्याबरोबर त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेऊन त्यांनी त्यांना माफी मागायला लावायला पाहिजे. तसं काही नाही केलं कोणी. तर आपण याबाबत रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. हो, लढणार रस्त्यावर लढणार. त्यांनी आपलं नाव राजू विनायक घोरपडे. छत्रपती संभाजीनगर मधील जिल्हा परिषदेमध्ये 26 जानेवारीची तयारी जोरात सुरू झाली आहे. झेंडावंदनाच्या ध्वजस्तंभाच्या सुशोभीकरण करणे, आजूबाजूची रंगरंगोटी आदी कामे सध्या सुरू आहे. मात्र तेथे बाजूलाच असलेल्या कारंजामधील गाळ काढून तेथेच बाजूला टाकण्यात आला. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याकडे वरिष्ठांचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तर हे काम कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्यासाठीच करण्यात येत असल्याचं दिसून येतं. यावर बोलण्यास मात्र वरिष्ठांनी नकार दिलाय. इकडे महानगरपालिका आणि पोलिसांची वाहतूक शाखा शहरातील गल्लीबोळातील अवैध अतिक्रमण अडवणे जोरदार मोहीम राबवित असते, तर दुसरीकडे मात्र गजबजलेल्या आणि आठवड्यात 2दा अनधिकृत पार्किंग रस्त्यावर दुचाकी उभी केल्याने वाहन चालवणाऱ्यास अडथळा निर्माण ठरणाऱ्या गोरगरिबांच्या अतिक्रमणावर हातोडा मारला जातो. मात्र दुसरीकडे एका टॅटू सेंटरचे फुटपाथवर असलेले अतिक्रमण तसेच सोडून देण्यात आले. तेथे